नमस्कार मित्रहो, मी श्री विशाल पोद्दार। या व्हिडिओमध्ये वर्गमुळात 2 व वर्गमुळात 3 या अप्रमेय संख्या संख्यारेषेवर कशा दाखवायच्या हे पाहणार आहोत। सुरुवातीला एक संख्यारेषा तयार करा। यासाठी रेषेवर एक एकक अंतरावर बिंदू स्थापन केले। बिंदू समान अंतरावर येण्यासाठी पट्टी किंवा कर्कटकचा वापर आपण करू शकतो। प्रत्येक दोन बिंदूंमध्ये असणारे समान अंतर म्हणजेच एक एकक अंतर होय। संख्यारेषेवर निर्देशक नमूद करूयात। मध्ये 0, उजवीकडे धन संख्या तर डावीकडे ऋण संख्या। 0 या निर्देशकास O तर 1 निर्देशक असणाऱ्या बिंदूस A नाव दिले। आता A या बिंदूवरून गुण्याच्या साहाय्याने एक लंब काढला। पुढे कंपासमध्ये एक एकक अंतर घेऊन A पासून त्या लंबावर एक कंस काढला। छेदनबिंदूस B नाव दिले। O आणि B जोडा। इथे OB ची लांबी वर्गमुळात 2 येते। आता कंपासमध्ये OB अंतर घेऊन केंद्र O घेऊन B पासून संख्यारेषेला छेदणारा एक कंस काढला। हा छेदनबिंदू म्हणजेच संख्यारेषेवरील वर्गमुळात 2 ही संख्या असेल। या बिंदूस P नाव नमूद करू। इथे लक्षात घ्या, जेवढे अंतर OB चे आहे तेवढेच अंतर OP चे आहे। आता हे अंतर वर्गमुळात 2च का किंवा यासाठी 1 वरूनच का लंब काढायचा हे पाहू। यासाठी काटकोन त्रिकोण OAB मध्ये पायथागोरसच्या प्रमेयाचे उपयोजन करावे लागेल। या प्रमेयानुसार कर्णाचा वर्ग हा इतर दोन बाजूंच्या वर्गांच्या बेरजेइतका असतो। यानुसार इथे कर्ण OB चा वर्ग बरोबर OA चा वर्ग अधिक AB चा वर्ग। OA ची किंमत 1 आहे तर AB ची किंमत 1च आहे। म्हणजेच OB चा वर्ग याची किंमत 2 येईल। वर्गमूळ घेऊन OB ची किंमत वर्गमुळात 2 असेल। OB वर्गमुळात 2 म्हणजेच OP सुद्धा वर्गमुळात 2 असेल। अशा पद्धतीनं वर्गमुळात 2 ही संख्या संख्यारेषेवर कशी दाखवायची हे आपण पाहिलं। आता वर्गमुळात 3 ची रचना पाहूयात। यासाठी वर्गमुळात 2 निर्देशक असणाऱ्या बिंदूवरून एक लंब काढला। एक एकक अंतरावर P पासून लंबाला छेदणारा एक कंस काढला। तो बिंदू C असेल। OC जोडा। OC हे अंतर पायथागोरसच्या प्रमेयानुसार वर्गमुळात 3 असेल। आता OC अंतर कंपासमध्ये घेऊन केंद्र O घेऊन C पासून संख्यारेषेवर छेदणारा एक कंस काढला। हा छेदनबिंदू म्हणजेच वर्गमुळात 3 ही संख्या असेल। अशा पद्धतीनं या व्हिडिओच्या माध्यमातून आपण वर्गमुळात 2 आणि वर्गमुळात 3 या संख्या संख्यारेषेवर कशा दाखवायच्या हे आपण पाहिलं। हा व्हिडिओ आपल्याला आवडला असल्यास नक्की लाईक, शेअर, सबस्क्राईब करायला विसरू नका। धन्यवाद।